हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आज दोन पॉडकास्ट आलेत, एक मिनी पॉडकास्ट आणि एक आपला रेग्युलरचा पॉडकास्ट. मिनी पॉडकास्ट तुम्ही एन्जॉय केला असेल, ज्यांनी नसेल केला तर त्यांनी चेक करा की आज एक बोंबाडवरती एक छोटासा एक शॉर्ट म्हणू शकता असा एक पॉडकास्ट टाकलेला आहे. सो डू चेक इट आउट आणि मस्त मज्जा टाइमपास पॉडकास्ट आहे. आता म्हटलं थोडं मावसाडीला बघूया, मावसाडचा नंबर लावूया. नुसतं जातेस ना बाई, जा ना. कधी जाते एकदाची? गेलीस का? निकल ना. उगाच नुसती पकवत बसली आहे, तेच आणि आता गरज आहे ना तर सगळेजण कसे एकदम वठणीवर आले आहेत, रोजच्या रोज व्हिडिओ टाकतायत. आता कुठे गेला माज यांचा? ही काय, ती बोंबाड काय आणि ती गौरा काय, सगळ्यांनी आता असं काहीतरी पैशाची गरज आहे म्हटल्यावरती आता एकदम लाईनवर आले आहेत आणि काही फालतू कॉन्टेंट टाकतात, पण रोजच्या रोज आलं पाहिजे आता. आणि त्यात मावसाडचं इम्प्युअर स्किनचं पण असतंच रे बाबा, ते तर असतंच ना. ते जेवढं आता कॉन्ट्रॅक्ट घेतलंय, जसं कॉन्ट्रॅक्टमध्ये मेन्शन आहे तेवढे व्हिडिओ, तेवढं प्रमोशन तर झालंच पाहिजे. मग त्यासाठी काही ना काहीतरी कारण काढून यावंच लागतं. काय तर व्हिडिओ आणलाय, परत ते घराची होम टूर जाता जाता आणि बाबांचं काहीतरी जेवण गाथा. अरे बापरे, त्या बाबांच्यामध्ये कोणाला अब्बाजीमध्ये काही इंटरेस्ट नाही, 0 कॉमेंट्स. एवढं लोक सांगतात अब्बाजींना सांगा, अब्बाजींना दाखवा. आता कुठे गेल्या अब्बाजींच्या फेवराईट्स, अब्बाजींचे फॅन्स? काय तर म्हणे इथे गावच्यासारखं राहत नाही आणि इथे काही मोकळी हवा नाही, म्हणून ही माझी खिडकी एकदम माझी फेवराईट खिडकी होती. नंतर मग इथे पण अजून एक होती, पण नंतर ती बुजवली कारण तिथे त्यांच्यानी रिन्यू केलं ना, रिन्यू. अगं ते रेनोव्हेशन असतं, रिन्यू काय केलं, रिन्यू. आणि राहत नाही आणि इकडे हवा नाही आणि इथे बंद बंद असतं, गावच्यासारखं नाही बुवा की बाबा बाहेर अंगणात बसलं की झालं, हवा मस्त थंड मोकळी हवा. अगं तू तिथून आलीस आणि गटाराच्या अलीकडे पडलीस, गटाराच्या पलीकडनं आली आणि गटाराच्या अलीकडे पडलीस येऊन. सांगते काय, पण नाही ऐकायचंच नाही ना. नाहीतर काय, आता इतके दिवस कोकलून सांगते. तू बघितलंच नाही आहे मुंबई काय आहे, मुंबईचं चांगला लाईफस्टाईल आणि किती क्लास आहे आणि कसं लोक राहतात आणि लोक कुठच्या कुठे पोचली आहेत आणि तू कुठे आहेस थप करत सडली आहेस तिथे, गटाराच्या अलीकडे बसून सडते. ते स्वतःचं बघ. फक्त स्वतःच्याच लाला लँडमध्ये आपणच काहीतरी जगतोय, आपणच काहीतरी भारी. किती गो बाई मी हुशार. ह्या आविर्भावात राहत असल्यामुळे ना तू आणि तुझं खानदान कधी काही प्रोग्रेसच करू शकलं नाही. ती अब्बाजीची स्टोरी ऐकून पण मला असंच वाटलं की खानदानी गरीब आहेत हे लोक, विचाराने पण गरीब आहेत आणि नुसतं असं काय ते म्हणतात प्रोग्रेस करण्याची काही इच्छाच नाही आहे. नुसतं आराम आणि टाइमपास आणि बस पोटापुरतं हातावर पोट असलेली माणसं आहेत ही. कधी त्या चच्चेच्या मॅडमने काहीतरी हिला सांगितलं की तू चॅनल चालू कर, आणि ही स्वतःला एकदम काहीतरी शहाणीच. आणि हे अंडे ह्यांनी आणि सडक्यांनी, जे स्वतः सडके आहेत ह्यांनी आणि तिला आणि चढवलं हिच्यासारख्यांच्यांना. आणि हे लोक त्याच्यामुळे जास्तच काहीतरी स्वतःलाच समजायला लागले आणि हे आता दुसऱ्यांना शिकवणार, दुसऱ्यांना सांगणार. अरे 4थीमध्ये असताना पण आहे ना, ज्या सोसायटीमध्ये मी राहत होती तिथे 3 गार्डन होते, 3. एक मोठं गार्डन जे पूर्ण असं सोसायटीच्या अशा कंपाऊंडला लागून होतं. पूर्ण असं एक साईडला लॉन, ज्याला सो कॉल्ड आपण बोंबडीच्या भाषेमध्ये गार्डन म्हणतो, पण आमच्या भाषेमध्ये लॉन, असं एक मस्त मोठं लॉन होतं. आणि 2 छोटे गार्डन होते, एक लहान मुलांचं जिथे झोपाळा वगैरे असतो, असे 2 होते, एक एका साईडला एक एका साईडला. असं मस्त 4-5 विंगची सोसायटी होती, खूप मोठी सोसायटी होती, वन ऑफ द बेस्ट त्यावेळेची क्लास. आली मोठी बाबाजी जाम आईला करत होते ना, म्हणून आता मला ते ऐकून आता तेच माझ्या डोक्यात फिरतंय. आता तुझ्या नशिबात असं बंद खोली आणि बाहेर टमराल घेऊन जायचं होतं, तर त्याच्यात आम्ही काय करणार बाबा? तुला मोकळी हवा नाही मिळाली तर तू अशीच आहे, सडक्या ह्याच्यातच आलीस, सडक्या नशिबाची. तर काय करायचं आता? ते माहेश्वरी साम्राज्य पण एक्सपोज होत आहे. बापरे, अंड्यांना फायनली प्रचिती यायला लागली. थांबा, तुम्हाला मी कॉमेंट दाखवते. अरे अंडे कशावरनं भांडतायत, एकमेकांशीच भांडतायत. अरे हाच प्रॉब्लेम आहे की अंड्यांना काय समजतच नाही, खरी रियालिटी दिसतच नाही. आता ती बाई काय म्हणते
की आम्ही स्त्रिया जमून आणि कसे पैसे वाचवून असं आम्हाला चांगलं मिळेल, आम्ही तुमच्यावर विश्वास दाखवून आम्ही साडी घेतो तुमच्याकडनं, विश्वास आहे म्हणून. कारण बाकी फसवणारे भरपूर आहेत, म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या ह्याच्यावरती आम्ही आमचे पैसे टाकतो. आणि असं निघतं तर मग आम्ही काय करायचं? एकतर ह्या जगात सगळे आम्हाला फसवतात आणि ज्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला ते तुमच्यासारखे तेही आम्हाला फसवतात. मग हे जमवलेले पैसे मेहनतीचे घेऊन आम्ही कोणाकडे साडी घ्यायला जायचं रे? मावसाडे, कोणाकडे डोकं आदळायचं? बघितली नाही वाटतं कॉमेंट, नाहीतर मग खरी आहे कॉमेंट, नाहीतर आली असती वचा वचा भांडायला आणि काय ना काहीतरी सांगायला. अब्बाजींनी 40 वर्षाचे असतानाच रिटायरमेंट घेतली म्हणे. म्हणजे मावसाडला तर खूपच, मावसाडला ना 40 नंबरशी खूपच जास्त, 30 आणि 40 आणि टीनेज हे खूपच म्हणजे मावसाडच्या जवळीक एकदम साधणारे विषय आहेत. लिटरली म्हणजे एकदम कुठेतरी असे दडलेले मनाच्या कोपऱ्यातले कोण असं 40-20 असं काहीतरी वयाचं बोललं की एकदम उत्साहित होते, उत्तेजित होते. पण 40शीत नोकरी सोडली म्हणजे 40 वर्षाचे असताना 2003 अब्बाजी 40 वर्षाचे होते. म्हणजे आता अब्बाजी किती वर्षाचे असणार आहे मुलांनो? सांगा मुलांनो. हे स्कॉलरशिप सांग, स्कॉलरशिप बोलतोय 25 नाही सॉरी 25 स्कॉलरशिप. व्हॉट इज दिस नॉनसेन्स? 25 2025ला किती वर्षाचे विचारते मी? गाढवाकडून वेद वदवतोय आला मोठा स्कॉलरशिपला बसणारा. हां बरोबर. अब्बाजी आता फक्त 62 वर्षाचे आहेत मंडळी. 62 इयर्स अब्बाजी. की 2003ला चाळीत रूम घेतली आणि त्याला 40 वर्ष झाली आहे असं म्हणते, तरी ते कॅल्क्युलेशन चुकते. म्हणजे कसं काय? 25च वर्ष झाली ना. 40 वर्ष कसं? हे 40चं काही आकडा कुठे जमत नाही मंडळी. तुम्हाला कळलंय तर मला नक्की सांगा. आणि हिचं काय एकदम असं 2 लाखाला ते हे खोली मिळायची ऐकल्यावरती एकदम डोळे पांढरे झाले हिचे, लगेचच एकदम हाव सुटली. मग 2-4 का नाही घेऊन ठेवल्या? म्हणजे काय तुझा अब्बाजी काय तुला मोठा फंबानीचा वाटतो का? हां, फंबानीच्या ह्याच्यामध्ये कामाला होता की काय होता? चच्चू चपरासी सारखा. शेवटी त्याचेच अब्बाजी आहेत ते, त्याच्यासारखेच म्हणजे तो त्यांच्यासारखाच असणार. त्याच्यावरून अंदाज लाव. चच्चू ते काहीतरी एक तरी घेऊ शकले, चच्चू एक तरी काय घेऊ शकला का? आता बोलशील मी घेतलंय तिथे एवढं गावाला. मग अब्बाजींनी पण गावाला होतं त्यांचं, प्लस इथे घेतलं. शरम कर आणि डूब मर चिल्लूभर पाणी में. आणि तसं पण तुला इथे राहायचंच नव्हतं ना. तू चच्चू चपरासीला म्हणत होतीस ना की इथे काही बंगला असला असता तरी पण मी गेलो असतो, गावालाच गेलो असतो, मला इथे मी राहिलोच नसतो. तुझ्यासारखी एकदम. अरे बाई तू ना म्हणजे आता तुला चान्स मिळाला ना, देवाने तुला एक विश ग्रांट केले ना, पहिले त्या चच्चू चपरासीला बदलशील. सिरियसली सांगते मी, ऑन अ सिरियस नोट. आणि तू सांगते की मी असं असलं असतं तर मी हे केलं असतं आणि मी ते केलं असतं. चच्चू चपरासीला रिप्लेस करून मण्यासारखा कोणतरी पकडशील. आहे ना जुदाईची सिरी देवी. नंतर म्हणे की हां म्हणजे तेव्हा 200 रुपयाचं म्हणजे आत्ताचे 2 लाख, तेव्हाचे 200, एवढं कळतं ना. मग तेव्हा कुठे गेलो होतं जेव्हा हसत होती? हां का नाही घेतले अब्बाजी? 2 का नाही घेतले तुम्ही? अब्बाजीचं पण काय मला गणित काय समजतच नव्हतं. काय तर म्हणे की कुठेतरी आधी कामाला होते तिथे 20 रुपये दिवसाला पगार होता. म्हणजे 20 रुपये दिवसाला म्हणजे समजा आपण 25 दिवस पण काम केलं तरी पण 500 रुपये पगार होता महिन्याचा. आणि दुसरीकडे ते सोडून हे दुसरीकडे यांना कप उचलायचं फॅसिनेशन होतं म्हणे. मला खूप आवडायचं असं कप आणि चाय 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 चाय. मला वाटतं आत्ता अब्बाजी तुम्ही पण एक नंबरचे म्हणजे खानदानी एक नंबरचे ना स्टोरी मेकर आहेत ना हे लोक. काही बनवतात स्टोरी. मला वाटतं आता चायवाला पंतप्रधान आपले झाले म्हणून आता ह्यांना काहीतरी असं वाटलं की अरे मी पण चायच विकली असती तर आत्ता कुठे पोचलं असतो. पण अब्बाजी नाही, तुमसे ना हो पाईल बा, ना हो पाईल, कुछ नाही हो पाया. तुम उदर के उदरी. धारावी झोपडपट्टीमध्ये राहायच्या माहिती आहे का तुम्हाला? तरीच मी म्हणते काहीतरी सिमिलॅरिटी वाटते. सारखं गटार म्हणजे देव मला काय सिग्नल देतोय. तर चच्चा म्हणाला. चच्चाने मग मी एक जुना व्हिडिओ पण बघितला, त्याच्यामध्ये चच्चा सांगत होता की तो आधी धारावी झोपडपट्टीत राहायचे ते लोक. आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण बघा म्हणतोय की दंगलीनंतर आम्ही सायनला आलो होतो ना, परत सायनला राहत होतो ना आम्ही. सायनला म्हणजे कुठे? तिथेच. तिथून मग नंतर इथे आले अब्बाजी.
तर मला ते काय कळलं नाही बाबा, की महिना 20 रुपये पगारासाठी अब्बाजींनी पर डे 20 रुपयाची नोकरी सोडली आणि चायवाला बनायला गेले. चाय 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 चाय. बघा कसं असतं ना, नशीब नसीब नसीब की बात आहे. तो एक चायवाला आणि हा बघा कुठे इथेच राहिला, मावसाड सून पदरात पाडून घेतली. अगेन बोलली ना, खानदानी काही स्टोरी बनवतात, काही फेकायचं, काही तोंडाला येईल ते बडबडायचं. यांच्याकडे एकही माणूस असा नाही की जो काहीतरी असा व्यवस्थित असेल, किंवा आपण म्हणू शकतो बाबा की नाही खरंच हा हे तरी एक व्यवस्थित आहे यांच्या घरामध्ये, असं एकही कोण नाही. ह्या अब्बाजी पण काय सांगतायत, आजकाल काय राहिला नाही या मुंबईमध्ये, काय नाही ते बघा आता, काय गॅस नाही, पाणी नाही, काय नाही, भाज्या नाही. तेव्हा तेव्हा होतं तेव्हा बरं होतं. आता काय नाही, काय नाही. मग काही लोक काही गॅस पाणी भाजी शिवाय राहत आहेत का? हां, तेच म्हणते ना, आपणच कुठेतरी, आपण दुनियाच बघायची नाही, आपण ती गटार ओलांडायचंच नाही तर कसं कळणार ना, गटाराच्या बाहेरची दुनिया दिसणारच कशी. भाजी नाही नाही काय बडबडतात, आणि काय खाता हो अब्बाजी? ही तुम्हाला देत नाही का भाजी? तुम्हाला असं सांगितलंय का हिने की भाजी नाही मिळत आणि गॅस नाही मिळत वगैरे, काय खायला घालत नाही का? काय गडबड आहे म्हणजे? आता काय बोलावं ना, माणसाने काय सांगतायत, काय बोलते, त्या बोलायला काय अर्थ? शेपूची भाजी मिळते का अब्बाजी? शेपूची भाजी खाता का? देते का? नाहीतर जा चिटाईकडे, ती मस्त देईल तुम्हाला, एकदम ताजी ताजी, एकदम गरम गरम शेपूची भाजी आणि तांदळाचे उंडे पुंडे. ते शेपूची भाजी भरा पुंड्यात आणि खा, चिटाई बरोबर खुश राहाल. म्हणजे नांदा सगळेजण, म्हणजे आई बाबा अब्बा डब्बा जब्बा सगळे मिळून एकत्र. आता आजूबाजूला मजाच मजा. बरं आहे बाबा, घाण चालली जाऊ दे, जिधर से आए उधर वापिस. पण बाबा आता जिथून आले तिथे पण नाही जात आहेत ना, दुसरीकडेच घाण करायला चाललेत तिकडचे. त्यामुळे लोक बिचारे टेन्शनमध्ये आले. आत्तापासून त्यांना टेन्शन की बापरे हे घाण आपल्या इथे येते, आता काय खरं नाही आपलं. आणि तो शिलॉनवाला पार्ट पण एकदम मावसाड बरोबर मिळता जुळता होता. मावसाड तुमच्या जागी असती ना अब्बाजी, तरी हिंतीने पण तेच केलं असतं. कस्टर्ड ॲपल आणि तुमचा शिलॉन एकदम किस्सा, एकदम म्हणजे एकदम किस्सेदार फॅमिली यांची, आणि यांचे किस्से पण असे एकदम सिमिलरच असतात. सगळ्यांची बुद्धी तेवढीच आहे, ग्रोथच नाही झाली यांची, ना बौद्धिक ना आर्थिक ना कसलीच. हे आता यांची पुढची पिढी पण अशीच होणार आहे. जरा कुठे सुधारली असती, पण नाही, ह्यांना ते नकोच आहे. ह्यांना असं आहे ना, हे ह्या मेंटॅलिटीची लोक आहेत जे म्हणतात की आपण काढलं ना, आपलं गेलं ना आयुष्य, आपलं कुठे काय वाईट झालं तर आपली पोरं पण जगतील, आपली पोरं पण असंच आयुष्य काढतील. ह्यांना काही म्हणजे असं जराही असं वाटत नाही की तेच अगेन एक्सपोजर नाही ना, त्याच्यामुळे दुनियेत काय चाललं आहे, दुनिया किती पुढे गेली आहे. ॲटलिस्ट जेव्हा तू तुझ्या त्या सोकॉल्ड मैत्रिणींना वगैरे बघतेस मावसाळ, तेव्हा तरी बघून जरा विचार करायचा ना की आपण खूपच मागे नाही का राहिलो. हां, काहीतरी करायला पाहिजे. पैसा क्लास आणू शकत नाही, हेच खरं. एकदम DBSसाठी परफेक्ट वाक्य. पैशाने क्लास विकत घेता येत नाही, तो मुळातच असावा लागतो. आता त्या नंदूच्या मुलाचं बघतायत, पण कोण देणार असं खोपट्यात राहणाऱ्या? मी लास्ट टाइम पण हे उदाहरण दिलं होतं की बाबा असं कसं कोण आपलं आयुष्य गेलं, आता तिथलीच कोण मुलगी वगैरे असेल तर ती बेटर ह्याच्यामध्ये बघणार ना, का तिथेच त्यांना हिच्यासारख्या सडक्या विचारांची किंवा काहीतरी असंच फसवली गेली किंवा असं येडा बनवलं. हां, त्याच्यावरून मला आठवलं की हिला जर किती लाखो रुपये दिले असते किंवा काय बंगला जरी असता तरी मी गावालाच राहिलो असतो, गावाला. मग मुंबईचा बाजीराव करायचा हट्ट कोणाचा होता नेमका? हां, म्हणजे तुला एवढंच होतं तर मग गावचाच करायचा होता ना कोणीतरी. आता बोलतेस ती, मग तेव्हा का मुंबईचा? कारण गावामध्ये असं म्हणजे आता बोलली असती, म्हणजे अशी कीर्ती आहे ना हिची की हिला कोणी करूनच घेतलं नसतं, म्हणून ह्याला गंडवला. हा चांगला गळाशी लागला, ह्याला काय माहिती नाही काय नाही, येडा बनवला. ह्यांनी काय चौकशी वगैरे केली नसेल, ह्यांना वाटलं असेल हां ठीक आहे वाटते, नाहीतर दाखवले असतील हिने काहीतरी जलवे आपले, ते बघून चच्चू फसला असेल. आणि आता कळतंय, आता म्हणे की मी मुंबईचा आणि मला इथे मी गावालाच गेलो असतो. मग गावचाच का नाही बघितलास? कारण तुला गावात कोणी उभंच करत नव्हतं, तिथे कोणी तुला करून घेतली नसती. कारण तुझे ना असे आहेत ना, आता चालले ना परत शेतात, ही ना बाज नाही येणार, तसलीच आहे ही. म्हणून
हिला सारखं आपलं एकदा ती म्हणतात ना लहू मुलक गया तशी चटक लागलेली आहे. चालली आता चटक चांदणी. चच्चा चच्चा तुझा बुरा कटला रे कटला. म्हणजे कसं ना माणसं म्हणजे स्वतः तर आहेतच, मैं तुम्हें बर्बाद कर दूंगी. हाँ मैं बर्बाद होना चाहता हूँ. तसं तुला बर्बाद करून टाकलं तिने. म्हणजे स्वतः तर झालीच, स्वतः तर आहेच बर्बाद जन्मताच, पण तुला पण नाही सोडलं. त्यापेक्षा इथलीच कोणीतरी केली असतीस तू, धारावीची पण केली असतीस तरी पण तिने पण काहीतरी प्रोग्रेस केली असती आयुष्यात, तुला घेऊन पुढे गेली असती, तुझ्या मुलाचं भलं झालं असतं. परत अशी मागे शेतात जाण्याची तिला ओढ लागली नसती टमरेल घेऊन म्हणते मी. कसला रे कसला फसला चच्चू फसला. कालच्या व्हिडिओमध्ये तर काय लुक बाप रे एकदम म्हणजे एकदम वाटते आता प्रॉपर लायकीवर आल्यासारखी, तिच्याच भाषेत एकदम प्रॉपर वाटते. हां अरे देवाला जाताना तरी जरा व्यवस्थित कपडे घालायचे, काय ती साडी, काय तो अवतार, काय ते बेमट्याच्या खाली, म्हणजे असं वाटतंय की इतकं ते खाली की अजून फक्त खाली थोडीशी सरकवली की काम झालं, जास्त त्रासच नको. देवाकडे जाताना पण कसं जातो, कसं दिसतंय ते, कसे घरचे, आणि त्याच्यात पण मोठेपणा किती. मी ताईंना पण घेऊन जाते आणि त्यांचं पण मग त्यांना पण हे करता आलं पाहिजे, त्यांच्या पण देवाचं, त्यांचा माहेरचा देव आहे आणि म्हणून मी त्यांना अशी बोलते जसं काय बाप रे एक उपकार म्हणजे असं कोणाला जतवल्याशिवाय राहणार नाही बाई. म्हणजे इतकी आहे ना इतकी ते देवाकडे जाते त्याच्यात पण उपकार बोलून दाखवते की मी ताईंना घेऊन जाते, मी हे करून जाते, आणि काय तो तोंड, काय तो चेहरा, आणि एवढ्या ह्याच्यामध्ये तुम्ही मंडळी बघितलं कोणी याला काळं कुत्रं पण नाही, कोणी विचारत नाही, कोण ओळखत पण नाही. आपण मुंबईत पण बघितलं, गावात पण बघितलं, ते पोवाडला आणि काय ते हे तोंडाला मास्क लावून फिरत असते. अगं तुला ना असं पण कोणी ओळखलं ना तरी तुझ्याकडे कोणी येणार नाही आहे का विचारायला, की तुला कोण हाक पण देणार नाही आहे, कारण ती तुझी लेवलच नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, तू तो मास्क ह्यासाठी लावत असशील की तुझं खरं असलियत लोकांसमोर येईल ना, हे खड्डे लपवायला लावतेस. नाही तर तुलाही हे चांगलंच माहिती आहे की तुला कोणी नाही, रेबीज झालेला कुत्रा पण नाही ओळखत, तुला चावणार नाही येऊन, त्याच्यापेक्षा भयंकर विषारी आहे, त्याला उलटा रेबीज होईल. आणि त्या ठाणवीला काय मस्का मारते, ती ठाणवी हिला काय म्हणजे दोघींचे ना असे कंस मामीने तिला पार लावली आहे कामाला. आणि आता ते कुठे काहीतरी उघडं नको पडायला का काय नको, आणि ठाणवी हातातनं सुटायला नको. ठाणवी गेली तर मग माझी कामं कोण करणार, आहे काळे उद्योग कोण करणार. मग त्यासाठी ठाणवीला धरून ठेवायला हे सगळं चाललंय. ठाणवीच्या आईला फिरवणं आणि ठाणवीला ते फुटेज देणं, तिला जास्त भाव देणं वगैरे, हे ठाणवीकडनं अजून कामं करून घ्यायची आहेत. म्हणून काही फालतू, अजिबात झिरो बॉन्डिंग आणि काही अर्थ नाही आहे तुमच्या बोलण्याला. पण एकतर काय फालतू फडतूस जोक मारत असतात. तो चच्चा एक काय तर म्हणे की असंच खाता खाता आपण पोचलो तर तिथे किती बरं होईल ना. मग ठाणवी बोलते तू प्रायव्हेट जेट, अरे प्रायव्हेट जेट त्याला गटारातनं पार करायला काय आहे का बघ, तो तराफा काय म्हणतात तो, ते मिळतं का त्याला करायला सांग. मोठी प्रायव्हेट जेटच्या गोष्टी करते. आणि ही मॅडम कुठे, ठाणवी मॅडम मागे बसलेत का. ते जेजुरीला पण आता लास्ट टाइम पण गेले होते, एकत्रच होते, तरी ते ठाणवीला परत आणि विचारते की आता पहिल्यांदाच येतोय का तू, पहिल्यांदा कसं, पहिल्यांदा काय म्हणते तू. अगं म्हणजे या 2-4 वर्षात पहिल्यांदाच येते का तू, म्हणजे अशी चालत वर असं जाते. म्हणते अगं काय कसं पहिल्यांदा कसं आलो होतो ना आपण. काय म्हणजे त्यांचं उगाच जबरदस्तीचा संवाद होता, जबरदस्ती उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलत होते. काही म्हणजे ती दरवर्षी येते म्हणते, ही म्हणते तू पहिल्यांदाच आली का, मग या 2-4 वर्षात पहिल्यांदा आली का. मग ती म्हणते की काय वेगळेच हावभाव देते, म्हणते की काय गेल्या वर्षी तर आपण आलो होतो. अरे काय चाललं काय, कहना क्या चाहते हो. काहीही बकवास व्हिडिओ बनवायचा, खेचायचा, काही कॉन्टेंट नाही आहे. आणि ते जेजुरीला जायचं हे पण ही म्हणते ना की मी 7-8 वर्षात मी यायला लागली आहे आणि मी आता हे ठरवलं आहे आणि म्हणून आता मी येत असते, हे मी नित्यनेमाने करते. तर ते फक्त आणि फक्त ह्यासाठी की वर्षभरात एक कॉन्टेंट होऊन जातं, 1-2 वेळा येऊन गेलं की तेवढंच कॉन्टेंट मिळतं, फक्त आणि फक्त कॉन्टेंटसाठी. बाकी काही इथे म्हणे नाही, भावाने देवा मला पाव. ते बघितलं का हळद कशी एवढं फेकलं, ते बघितलं किती जोरवर, म्हणजे फेकतेच अशी ना, फेकाफेकीच अशी करते.
त्याच्यावरनं कळलंच असेल एवढी लांबवर गेली म्हणजे किती लांब लांबच्या फेकते मावसाड फेकाडी. ते गाडीतलं पण स्वामी समर्थांना कॅप्चर करायला बघत होती. त्या गाडीमध्ये लिहिलं होतं श्री स्वामी समर्थ, पण स्वामी काय तिच्या कॅमेरामध्ये यायला तयार नव्हते. अगं मावसाडे एवढं हे करून करून ते हलतंय, नाही कॅप्चर होत तर समजायचं ना, संकेत देत आहेत तुला स्वामी. तू म्हणतेस ना की मला आवडत नाही, काही लोक अनकम्फर्टेबल असतात, मग मला मी उगाच जबरदस्तीमध्ये, माझं एक आहे, मी कोणाला असं म्हणजे ज्याला नाही कम्फर्टेबल तर मी त्यांना जबरदस्ती करत नाही. मग स्वामींना कम्फर्टेबल नाही आहे तुझ्या फडतूस व्हिडिओमध्ये यायला, तुझ्या खोट्या भक्तीला तर ते बिलकुलच अजिबात मानतच नाहीत आणि त्यांना नाही यायचं आहे. तुझ्या मुखी पण तुझ्या तोंडून पण त्यांचं नाव नको आहे की कॅमेरात तर तू घेऊच नको त्यांना, तरी पण जबरदस्ती ते कॅप्चर करायला बघत होती. आणि तिथून येताना पण नुसते शेतातल्या भाज्या म्हणजे ना मी वेडीच होते आणि मला ना एकदम वेडं पिसच व्हायला होतं. मला एकदम असं बघितलं ना काय घेऊ आणि काय नको. मग आता तुझं कसं होणार बोलली ना, यांचा संवाद काही अर्थ नसतो. तो चच्चा एक वेड्यासारखा काही बडबडत असतो, ही काय वेड्यासारखी बडबडत असते. पूर्ण घर पागलांचं एकदम हैदोस आहे नुसता, कोणाला काही घेणं देणं नाही आहे आणि कुठल्याही फ्लॉप जोकवर हसत असतात येड्यासारखे. अरे ती गावीच चालली आहे ना, ती म्हणते काय आहे की गावात फ्रेश भाज्या मिळतात. फ्रेश नाही, शेतात नाही येतात. होय तर कसं होणार म्हणजे आता आपण तिथे चाललोय ना इंग्लजला, तिथे मी सांगून ठेवलंय तिथे पण शेतातनंच येतात भाज्या, शेतात नाही येतात ना, तिथे ताज्या शेतातल्या भाज्या तिथे. तसं तिथे पण शेतातनं येतात, ताज्या येतात, फ्रेश भाज्या असतात. हे म्हणणं ठीक आहे, शेतातनं येतात म्हणजे मुंबईत कशा मग कारखान्यात येतात भाज्या. काय बोलते काय बोलते. आणि त्या चच्च्याच्या पोट्याला मारून दाखवते आणि म्हणे पोट. तुझं बघितलं, तुझा अवतार बघ, मटका घेऊन फिरत असते सगळीकडे. 3 महिन्याची वाटतेस प्रॉपर. झाकते देवाला जाताना तरी माणसात जावं, आडून हेच धंदे करतात. आणि मग म्हणायचं मी नाही त्यातली नि कडी लावा आतली, कुंडी लगालो सैया तू मक जन्नत दिक्कती मी जन्नत दिक्कती. माझे फोटो लीक झाले अशा वेबसाईटवर कुठेतरी माझे फोटो गेले. मी खूप हे केलं, मी खूप कंप्लेंट केली, पण असं झालं मला काही कळेच ना कोणी केले, कोण आहे तो आणि कसं गेले माझे फोटो. तूच दिलेस आणि तेच दिसतंय. काय जे लावलंय ना अजून पण सुधारली नाही आहेस, आडून अजून फुटेजेस देतेच आहे. चालवालीबाबी.com. दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. अजून माझं थोडंसं थ्रोट पेन आणि ते सगळ्या गोष्टी आहेतच, त्याच्यामुळे थोडे शॉर्ट पॉडकास्ट होत आहेत. बट आय एम ट्राईंग जितकं मला बेस्ट तुमच्यापर्यंत पोचवता येईल तितकं. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. दोन्ही पॉडकास्ट एकदा बघून घ्या. भेटू आपण उद्या नवीन पॉडकास्टसोबत, नवीन विषयासोबत, नवीन कॅरेक्टरसोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय. मासलामा.